काय झालं नरसिंहाच्या सुटकेचं? आत्याबाई, आपल्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. कोण आहे कोण तू? कुठं आली? साडीवरनं भिकारीन तर नाही वाटत तू. गण्या नीट बोल. ताई तुम्हाला मारलंस तरी चालेल, पण मी तुला कायम हेच सांगणार की ती फालतू आहे म्हणून. डोक्याचा त्रास काही केल्या कमी होत नाहीये वाकनीस. एखादं प्रकरण सोडवायला जावं तर त्यातनं दुसरं प्रकरण आपोआप बाहेर पडतंय. वाकनीस, तुम्ही म्हणाला होतात त्या बजाजीला हँडल करतो म्हणून. काय झालं त्याचं? काहीही नाही. उलट त्यांनीच त्या दोघांचं लग्न लावून दिलं. मला माफ करा वामनराव. मलाच कळत नाही असं कसं झालं. हो, मी त्याला ज्या भाषेमध्ये दम दिला होता त्यावरून तो चांगलाच बिथरला हे कळत होतं मला, पण त्याची मजल इथपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं. वाकनीस, मला वाटतं आपण आता हे चर्चा करणं, दम देणं सगळं थांबवूया. सरळ कोर्टात केस करूया. नाहीतरी आपण केस जिंकणारच आहोत. मग कशाला स्वतःच्या जीवाला त्रास करून घ्यायचा? बरोबर बोलताय वामनराव. हो, पण सुमित्रा वहिनी असताना परशु शेठनं दुसरं लग्न केलंय. हे जर बाहेर कळालं तर नामुष्कीची वेळ येईल आपल्यावर. तेच तर आहे ना. सुमित्राच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिचा तर विचार करायलाच हवा ना. पण या प्रकरणामध्ये लगोलग पावलं उचलणं योग्य होणार नाही असं मला वाटतंय. सध्या आपण साहेबांच्या सुटकेवर लक्ष केंद्रित करूया, कारण साहेबांच्या जीवाचा प्रश्न आहे. तिथे उशीर करून चालणार नाही. एक काम करा, तुम्ही मंत्रालयातनं जाऊन आलात की लगेच मला फोन करा. परशूचं काय करायचं ते नंतर बघूया. ठीक आहे, येतो मी. थँक्स. एखाद्याला उगाच त्रास देणं माझ्या बाबांच्या तत्वात नाही, आणि त्यामुळे आमच्याही. आणि तसंही आता तू आमचा कैदी नाही आहेस, तेव्हा तुझी एवढी तरी काळजी घेतलीच पाहिजे. काळजी? नंदिनी, सत्य किती विचित्र असतं नाही? म्हणजे तिथे माझ्या घरची मंडळी काळजीत असतील की मी कुठे आहे. उग्रवादी म्हणजे भयंकर माणसं, ते माझ्याशी कसे वागत असतील. आणि इथे इथे तुम्ही माझी इतकी छान काळजी घेताय. लोकांना सत्यापर्यंत पोचायचंच नसतं. एकदा कानफाट्या नाव पडलं ना की लोकांसाठी आयुष्यभर आपण कानफाट्याच असतो. पूर्वी एखादा माणूस कसा होता, जसा होता त्यानंतर तो बदलला का, हे सत्य लोकांना जाणूनच घ्यायचं नसतं. मला वाटतं नंदिनी, उगाचच तुम्हाला किंवा लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला हवेत, तुमच्याकडूनही आणि त्यांच्याकडूनही. कारण शेवटी आपण सगळे माणसंच आहोत. एकाच देशात राहणारी, एकाच राज्यात राहणारी, एकच भाषा बोलणारी. जाऊ दे ना, पुन्हा नकोच तो विषय. एकदा आपण बोलायला लागलो की मग बोलतच राहतो. नंदिनी, एक विनंती होती, मान्य करशील? जानकीची खूप आठवण येते मला. तिची परिस्थितीही नाजूक आहे, तुलाही माहिती आहे. मला मला एकदा तिच्याशी बोलता येईल? काय नाही, तिला फक्त एवढंच सांगायचं की मी इथे सुखरूप आहे,
माझी काळजी करू नकोस, फक्त एवढंच बोलेन मी तिच्याशी. येईल मला बोलता. हॅलो, कोण बोलतंय? जानकी, मी बोलतोय. मी म्हणजे? बऱ्याच दिवसांनी बोलतोय ना. खूप दिवसांनी नाही, खूप वर्षांनी बोलल्यासारखं वाटतंय. कुठे आहात तुम्ही? आता झाली आहेत ना सगळी बोलणी, या ना आता लवकर परत. जानकी, म्हणूनच फोन केला. मी येतोय आता. इतर कोणासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी येतोय. फक्त तुझ्यासाठी. हॅलो हॅलो हॅलो, बोला ना. हॅलो हॅलो. काय चाललंय नंदिनी? अरे कोणी सोडले असे हातपाय? मी सोडले. तुला त्रास आहे? काय अक्कल घाण टाकून आलीस का कुठं? आता पाहुणा नाही आपला. पाहुणाच आहे. बाबांनी सांगितलंय ना त्याला सोडायचं, मग सोडलं मी त्याला. तुला काय तो एवढा शहाणा वाटला का की तू त्याला सोडशील आणि तो मस्त गप्पा मारत बसेल तुझ्या बरोबर? त्यानं बोलता बोलता फोन काढून घेतला तुझा. काय डोक्यात शिरतय का? अगं घरी फोन लावला होता त्यानं. आता हाच फोन ट्रॅक करून पोलीस पोचतील इथपर्यंत. काय कळतंय का तुला? तूही तुझ्या बापासारखी. बास हा. आणि पोलीस शिरतात तर शिरू देत ना. बाबांनी सांगितलंय ना सरेंडर व्हायचं, मग व्हायचं सरेंडर. 2 दिवस झाले या गोष्टीला. आपण अजून काहीच हालचाल नाही केली. तू अजून काहीच हालचाल नाही केली. प्रश्न विचारले की चाल ढकल करतोस, उत्तर देत नाहीस. पण आता बास. आपण कधी सरेंडर व्हायचं, त्याच्या सुटकेचं काय, या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. आणि या सगळ्याची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये बे कुणाला. आणि अजूनही या ग्रुपचा लीडर मीच आहे, विसरू नको. त्यामुळे मी जे सांगेन, जेव्हा सांगेन तेव्हा ते ऐकायचं आणि तसंच वागायचं. धनाप्पा, ए सुरप्या, त्याला बांधून ठेवा होता तसा. आणि पारा द्या इथं. आणि तुला इथं पाऱ्यावर राहायची जरूरत नाही. आत्याबाई, हा वामन दादा. काय ग? आत्याबाई, अशी धावतीयस का अशा अवस्थेत? काय झालं? अहो बातमीच अशी आहे की मी थोड्या वेळासाठी सगळं विसरून गेले होते. जानकी, काय झालंय? जानकी, काय ग जानकी? काय झालं? सगळ्यांना का बोलवून घेतलंस? अमृता यांचा फोन आला होता. काय? कधी? हे काय आत्ता, म्हणून तर धावत धावत आले.
आले ना. जानकी, नक्की दादाचाच फोन होता ना? म्हणजे स्वप्न वगैरे पाहत नव्हतीस ना? अहो खरंच यांचा फोन आला होता. हे बोलले माझ्याशी. काय बोलले बाबा? नीट ऐकू येत नव्हतं, पण ते म्हणाले की मी बोलतोय म्हणून. मला तेवढंच ऐकू आलं. जानकी अगं कुठल्या नंबरवरून फोन आला होता? माहित नाही. दे इकडे, दे फोन मला बघू दे. ज्या नंबरवरनं आला होता तिथे कळेल ना. त्या फोन जर कुठून आला होता कळलं ना, खूप मोठं काम होईल आपलं. अरे नक्की कोणत्या नंबरवरून आला होता फोन? मोबाईल आहे का लँडलाईन आहे? माहित नाही. म्हणजे प्रायव्हेट नंबरवरून फोन होता आत्या. म्हणजे म्हणजे आता त्या नंबरवर परत फोन नाही करता येणार? नाही. परमेश्वरा, अगं नक्की नरसिंहाचाच होता ना फोन? आत्याबाई असं काय करता? हे स्वतः बोलले माझ्याशी. अगं तसं नाही ग. सध्या आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात तो एकच विचार भोंगावतोय ना. मला सुद्धा सारखे भास होतात बघ, नरसिंह मला हाका मारतोय म्हणून. अहो मी त्यांचा आवाज नाही का ओळखणार? तसं असेल तर नरसिंह जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असणार. आपण वाट पाहूया त्याच्या फोनची. म्हणजे कदाचित दादा पुन्हा फोन करेल. आलं वादले की बरा घरला जाऊ द्या. धनी हं. ओ धनी हं. ऐका की ओ धनी हं. काय नुसतं हू लावलंय, जावा तिकडं. मी नाही चेपत पाय तुमचे. काय झाले? पिरपिर करायला काय झाले? असं बोलतात का नव्या नवरीशी? ये तू नवी नवरी आहेस, मी नवा नवरा नाही. जावा तिकडं, बोलायचंच नाही मला तुमच्याशी. अरे माझी राणी. गंमत केली का तुझी? एवढं बी कळत नाही होय? बोल बोल माझी राणी, काय पाहिजे तुला? नाही, मला इथं घरातले कटाळा आलाय. माझ्याशी धड कुठे बोलत पण नाही. जा तिकडे गावाकडे. कुणी अडवले? अहो गावाला नाही जायचंय मला. मग ते लगीन झाल्यावर नवरा बायको जातात ना हनीमूनला. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा. छी, असल्या भिकारड्या ठिकाणी नाही जायचा. मला फॉरेनला जायचंय. तुझा बा तर गेलता काय फॉरेनला? अहो माझा बाप पण नव्हता गेला फॉरेनला, म्हणून तर मला जायचंय ना. आणि दादा आत्ता घरात नाही तर तेवढाच चान्स आहे आपल्याला. नंतर नाही जमणार काही करायला. आता दादा येणार बी नाही. त्या शिवापाचं कोणी बी ऐक ना. दादा सगळ्यांना डोईजड झालेला आहे. अहो मग दनी हीच तर वेळ आहे की. जाऊ की हो, मला घेऊन जा की फॉरेनला. ये कटकट करू नको. आधी नवऱ्याची सेवा कर. चांगली सेवा केली तर चांगला मेवा मिळणार फॉरेनचा. पा लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा, येणार ना? फॉरेनला कुठं कुठं जायचं हनीमूनला. वा वा वा. मामन दादा, मला चैनच नाही पडते. काय करावं काही कळेनासं झालंय. मी वाकनीस काकांना फोन केला होता. ते मेजर विक्रम, त्यांनाही कळवायला हवं सगळं. हो, मी त्यांना फोन करत सुद्धा होते, पण त्यांचा फोन लागला नाही. डोंट वरी, करू काहीतरी करू. वामन दादा,
काय करायचं ते मी ठरवलंय. काय ठरवलंयस? मी गडचिरोलीला जाणार आहे. काय? उद्या सकाळीच निघतेय. तिकडे जाऊन मेजर विक्रमांना भेटल्यानंतर मगच पुढचं काय ते ठरवता येईल. जानकी, मी तुला ह्या अवस्थेत तिथे जाऊ देणार नाही. आपण इथनं सगळ्या गोष्टी करतोच आहोत आणि अगदी तिथे जायची वेळ आलीच ना तर मी स्वतः जाईन, पण मी तुला जाऊ देणार नाही. वामन दादा, तुम्हाला इकडे ऑफिस आहे, बाकीची सगळी काम आहे, आणि तसंही मी इकडे बसले तर मला चैन नाही पडणार. मला गेलं पाहिजे. जानकी, आता तू फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाही. होणाऱ्या बाळाचाही विचार करायला हवा तुला. त्याचाच तर विचार करतेय ना. इकडे नुसती बसून राहिले तर मला जास्त त्रास होईल. अगं पण जानकी, वामन दादा, आणि मी काही एकटी नाही जाणार. वाकनीस काका असतीलच ना माझ्या बरोबर. वाकनीस असतील तर तसं काळजीचं कारण नाही, पण ठीक आहे, जा तू. आणि जायच्या आधी आत्याला भेटून जा. परस्पर जाऊ नकोस. नाही, मला बोलायचंच आहे त्यांच्याशी. येते. वहिनी साहेब, अशा अवस्थेमध्ये इतक्या दूरचा प्रवास करणं कितपत योग्य आहे? त्यात आता तुमच्यावर जबाबदारी आहे. मला माहिती आहे वाकनीस काका, आणि म्हणून तर तुम्ही बरोबर येणार आहात या एका आशेवर मी तिकडे जायला तयार झाली. मी आहेच तुमच्याबरोबर, पण तरी पुन्हा एकदा विचार करा. विचार करूनच बोलतीये. तुम्ही फक्त माझ्या बरोबर चला. वहिनी साहेब, मी कायमच तुमच्याबरोबर असेल, काळजी करू नका. पण तरी मला शंका वाटते की तिथे जाऊन कितपत फायदा होईल. ठीक आहे, मी करतो सगळी व्यवस्था. गेस्ट हाऊसवर बोलून ठेवतो आणि मेजर विक्रमांनाही कळवतो. निश्चिंत राहा, येतो. एवढ्याशा पैशांसाठी विकली गेली होती. बकुळा गद्दार असणं शक्यच नाही. मी माझ्या कानाने ऐकलंय आणि डोळ्यांनी पाहिलंय बे हिला पैसे घेताना.